वडिलांच्या निधनानंतर मधू मूळ गाव सोडून दुसऱ्या गावी स्थायिक झाला. तिथे गेल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच त्याचं वैशालीशी लग्न झालं. सर्व काही सुरळीत चालू होतं. संसार सुखाचा होता. एके दिवशी मधू वैशाली आणि काही जवळच्या माणसांना घेऊन त्याच्या मूळ गावी गेला. दिवसात धमाल मस्ती सुरू होती. वैशाली सुद्धा खूप आनंदी होती. पण संध्याकाळ झाली आणि तिचं वागणं एकाएकी बदललं. ती अचानक शांत झाली, बोलेनाशी झाली. सर्वांना आश्चर्य वाटलं. दिवसा आपल्यासोबत मस्ती करणारी वैशाली अशी का वागते? त्यानंतर मात्र तिचं वागणं फारच विचित्र झालं आणि शेवटी जे कारण समोर आलं ते ऐकून अंगावर शहारे येतील. हा अनुभव पाठवलाय सोलापूरच्या सुचित्रा पवार यांनी. चला ऐकूया नेमकं काय घडलं वैशाली आणि तिच्या कुटुंबियांसोबत. नमस्कार काजवा फॅमिली. मी तुम्हाला आज जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्यासोबत झालेला आहे. या अनुभवामध्ये 3 लोक आहेत. एक मधू, एक वैशाली आणि एक गणपतराव. वैशाली ही मधू यांची पत्नी आहे. गणपतराव हे मधू यांचे वडील आहेत. तर झालं असं की मधू जे आहेत त्यांना आई नाही आहे. म्हणजे ते खूप लहान असतानाच त्यांची आई वारलेली आहे. त्यामुळे त्यांचा सांभाळ गणपतरावांनी एकट्याने केलेला आहे आणि मुलाला म्हणजे दुसरी आई नको म्हणून त्यांनी परत लग्नच केलं नाही. त्यांनी लहानपणापासून मधू यांना खूप लाडाने वाढवलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. नोकरी मध्ये त्यांना खूप प्रॉब्लेम्स आले होते, तरी पण मधू यांच्यासाठी त्यांनी सगळं ते पार केलेलं आहे. कारण त्यांना मधू यांना खूप चांगलं शिकवायचं होतं आणि खूप मोठं बनवायचं होतं. मग म्हणजे त्यांचं जनरली मधू यांचं लहानपण थोडं जास्त कष्टात गेलेलं आहे आणि त्यामुळे कसं झालं, गणपतराव यांना कसं वाटत होतं की मधूला चांगलं फ्युचर द्यावं किंवा त्यांचं भविष्य खूप चांगलं व्हावं याच्यासाठी ते रात्रंदिवस सारखं झटत होते. मग नंतर कालांतराने मधू यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. ते चांगल्या ठिकाणी जॉबला लागले. व्यवस्थित चालू होतं. पण अचानक काय झालं, गणपतराव यांची तब्येत खालावली आणि अल्पशा आजाराने त्यांचं अचानक निधन झालं. पण मरताना सुद्धा त्यांना म्हणजे याचीच काळजी होती की माझ्या मुलाचं कसं होईल पुढे जाऊन. आता मी तरी नाही आहे. त्यामुळं मरताना सुद्धा त्यांनी मुलाचा हात हातात घेऊन असं सांगत होते की तू स्वतःची काळजी घे, मी तुझ्यासोबत नेहमी असेन, तुला काही त्रास होऊ देणार नाही. असं करून ते नंतरनं मरण पावले. मग त्यानंतरनं झालं असं की आता सगळ्या नातलगांनी मधू यांना असा सल्ला दिला की आता खूप दिवस झालेत वडील जाऊन पण, आता तू लग्न कर. असं तसं तू नोकरी पण करतोय, त्यामुळे तू लग्न कर, स्वतःचा नवीन संसार चालू कर. मग त्यांना पण तसं योग्य वाटलं आणि मग त्यांनी पण एक कालांतराने 6 महिन्यांनी त्यांच्याच तिथल्या म्हणजे त्यांच्याच नोकरीच्या ठिकाणी एक वैशाली नावाची मुलगी, जी आपल्या घटनेमधली दुसरी पात्र आहे, तिच्यासोबत त्यांनी लग्न केलं. मग लग्न केल्यानंतर झालं असं की आता जे मूळचे ज्या गावचे आहेत तिथून ते दुसरीकडे दुसऱ्या गावी शिफ्ट झाले. म्हणजे जिथं त्यांचे वडील वारले होते त्या घरात ते राहत नव्हते. लग्न झाल्यानंतर ते दुसऱ्या गावी शिफ्ट झाले आहेत. मग ॲक्च्युली असं झालं की सगळा त्यांचा दोघांचा संसार एकदम चांगला चालू होता. वैशाली स्वभावाने खूप चांगली, मधू यांचा चांगला सांभाळ करत होती. प्लस ते दोघं पण जॉब करत होते आणि व्यवस्थित संसार चालू होता. मग नंतरनं असं झालं की म्हणजे त्यांना सुट्ट्या मिळाल्या. नोकरीच्या ठिकाणी काहीतरी 8-10 दिवस त्यांनी सुट्टी टाकली आणि कुठेतरी जाऊन येऊयात म्हणून ते विचार करू लागले की कुठे जायचं, कुठेतरी फिरायला. मग वैशालीनी असं बोललं की मला आपल्या गावच्या घरी जायचं आहे, कारण की लग्न झाल्यानंतर मी एकदाही आपल्या गावी गेली नाही, मला आपल्या गावचं घर बघायचं आहे. मग मधू यांना पण तो विचार चांगला वाटला की अरे खरंच की पण वैशालीला कुठेही म्हणजे एकदाही आपल्या गावी घेऊन गेलेलं नाहीये, आपण तिला एकदा तिकडे गाव तर दाखवायला घेऊन जाऊयात. मग त्यांनी असा विचार केला की तिला एकटीला घेऊन जाण्यापेक्षा त्यांची जी मावशी आहे, परत त्यांचे काका वगैरे आहेत, काकू वगैरे आहेत, सगळ्यांनाच विचारावं की सगळे जर येत असतील तर तेवढंच एक फॅमिली गेट टुगेदर पण होईल. म्हणून त्यांनी सगळ्यांना विचारलं आणि ऑलमोस्ट खूप साऱ्या जणांनी हो बोलले आणि ते सगळे मिळून गावच्या घरी गेले. आणि मग त्यांचं घर कसं आहे, जे गावचं घर आहे ते अगदी शेतात आहे. म्हणजे जे आजकाल आपण असं म्हणतो ना फार्म हाऊस वगैरे अशा टाईपचं त्यांचं घर आहे. शेतात एकदम छान मध्यभागी वगैरे आणि साईडला सगळं शेत आहे आणि त्यांचं तिथे एक छोटंसं घर आहे. मग
ते त्या घरी गेले. दिवसभर एकदम सगळे एन्जॉय, सगळ्यांनी खूप चांगलं एन्जॉय केलं एकमेकांसोबत. पण जसं संध्याकाळ झाली, तसं-तसं वैशाली अगदी शांत बसू लागली. म्हणजे जी वैशाली दिवसभर सगळ्यांसोबत हसत, बोलत, गप्पा मारत होती, ती अचानकच शांत बसून टाकली. म्हणजे जास्त कोणाशी बोलेच ना. नुसतं असं म्हणजे असं जे घराकडं आहे ना, अगदी असं एक वेगळ्या नजरेने बघतीये, भिंतीवरून असा हात फिरवतीये. आणि ती अशा वेळी बघती आहे ना, म्हणजे अरे काय बाबा, मी या घराला खूप आधीपासून ओळखतीये आणि या घरात येऊन मला असं खूप दिवस झालेले आहेत, किंवा मी या घराला किती मिस करते, अशा वेगळ्या वेळी ती रिॲक्ट करत होती. मग सगळ्यांना ते जरा थोडं विचित्र वाटलं. पण तरी पण सगळ्यांनी एवढं काय लक्ष दिलं नाही. जाऊ दे, दिवसभर थकली असेल काम वगैरे करून, म्हणून सगळ्यांनी थोडं इग्नोर केलं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे उठले, तेव्हा पण ती सेम तसंच काहीच बोलेना, आपापलं शांतच बसून टाकत होती. मग जरा सगळ्यांना डाऊट आला, हिला काय झालं? हिची तब्येत वगैरे बरी नाहीये का? म्हणून तिला त्यांनी डॉक्टरकडे घेऊन गेलं. मग डॉक्टरांनी थोडं टेस्ट वगैरे केले तिच्यावरती आणि सगळे टेस्ट नॉर्मल, काहीच झालं नाही तिला. मग परत तिला घरी आणलं. मग घरी आणल्यानंतर तिला सगळे विचारतायत, "तुला काय झालंय का? किंवा आमचा कोणाचा राग आला आहे का? मी तुला काय बोललं आहे का? किंवा तुला कशाचा काय प्रॉब्लेम असेल तर सांग सरळ." पण ती काहीच बोलेना. फक्त शांत बसतीये आणि घराकडे एकदम असं वेगळ्या वेळेने बघते. एवढंच चाललं होतं. मग आणि इतक्या सगळ्या दरम्यान हे जे मधू आहेत, ते तिच्यासोबत नाही आहेत हां. मधू फक्त काय करत आहेत, की ते म्हणजे जस्ट एक लांबून तिला ऑब्झर्व्ह करतात. म्हणजे ते तिच्या जवळ जात नाही आहेत ना, काही नाही. फक्त त्यांना असं थोडं वेगळं वाटतं म्हणून ते तिच्या जवळच जात नाही आहेत. मग आता घरातले जे थोडे मोठे लोकं असतात, ते त्यांना असं लगेच वाटतं, की अरे, असं काहीतरी झालंय म्हणजे नक्कीच बाहेरचं काहीतरी प्रकार असणार आहे. त्यामुळे थोड्या मोठ्या लोकांनी काय म्हणलं, "अरे नाही, या आमच्या गावचे एक मांत्रिक आहेत, त्यांच्याकडे घेऊन जाऊयात. ते एकदम आधीपासूनचे खूप जुने आहेत, त्यांना सगळं माहिती असतंय वगैरे." मग त्यांनी त्यांच्याकडे या वैशालीला घेऊन गेलं. मग जेव्हा त्यांनी वैशालीला घेऊन गेलं, तेव्हा त्या मांत्रिकांनी तिला एक रिंगण केलं, गोल रिंगण केलं. त्या रिंगणात बसवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण ती त्या रिंगणात बसायलाच तयार नव्हती. सगळ्यांनी जबरदस्ती तिला त्या रिंगणात बसवलं आणि बसवत असताना ती सारखं उठून जाण्याचा प्रयत्न करते. तरी पण तिला रागवून थोडं हे करून जबरदस्तीने तिला त्या रिंगणात बसवलं. आणि बसवल्यानंतर तिला विचारतात, "तू कोण आहे? तुझं नाव काय?" म्हणजे जनरली जे मांत्रिक लोकं प्रश्न विचारतात ना, तशी त्यांनी सुरुवात केली तिला प्रश्न विचारायला. पण इथे वैशाली काहीच बोलत नाहीये. ती फक्त शांत असं रागानी सगळ्यांकडे असं फक्त जस्ट एक बघत आहे. एक लूक आपण असं म्हणतो ना, एक रागानी, एवढ्या वेळाने ती फक्त सगळ्यांकडे बघत आहे. मग खूप वेळाने म्हणजे जवळ-जवळ आपण 1 तासाभराने ती बोलतीये. ते पण एका जेंट्सच्या आवाजावर, की असं, "मी गणपत आहे." जेव्हा तिने हे शब्द उच्चारले गणपत, तेव्हा तिथे बसलेल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण की जसं आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गणपत हे कोण दुसरे तर जे मधू आहेत, त्यांचे वडील आहेत. तेव्हा सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे गणपत ते कशाला आले आहेत? म्हणजे जे वैशालीचे आता जे काय सासरे आहेत, ते हिला कशाला त्रास देतायत? आणि ते आता कशाला आलेत? त्यांना काय पाहिजे? कारण की सगळं तर मधू आणि वैशालीमध्ये तर सगळं चांगलं चाललं आहे. त्यामुळं मग ते पुढे विचारतायत, "बरं ठीक आहे, तू गणपत आहे, तर तू कशाला आला आहेस? या बिचाऱ्या मुलीला त्रास का देतोय? यानी तुला काय म्हणजे या मधूनी आणि या वैशालीनी तुझं सगळे विधी वगैरे म्हणजे जे काय आहे आधी सुरुवातीला मधूनी सगळे विधी वगैरे व्यवस्थित केलेले आहे आणि ही वैशाली तर खूप चांगली आहे. ही तर मधूला खूप चांगलं सांभाळते." तो फक्त एकच म्हणतोय तो गणपत म्हणजे जे वैशालीमध्ये आहेत, जे गणपत आहेत, ते फक्त एकच म्हणतायत, की "मला मधूला घेऊन जायचं आहे. मला मधूला घेऊन जायचं आहे." एवढंच फक्त चालू आहे. आणि हे असं ऐकल्यानंतर ना सगळ्यांना तिथे बसलेल्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यासोबत सगळ्यांना खूप म्हणजे असं टेन्शन पण आलं. अरे बापरे! आता काय करायचं? की ही वैशाली अशी वागती आहे आणि ही म्हणते की मी गणपत आहे आणि हिला मधूला घेऊन जायचं आहे. मग तात्पुरतं या मांत्रिकांनी काय केलं, की तिच्यावर असं पाण्याचं वगैरे असं हे केलं आणि ते तिला काहीतरी मंत्र वगैरे उच्चारून हाताला काहीतरी धागा वगैरे बांधला आणि ते फक्त म्हणले, की 1-2 दिवस तुम्ही हिला फक्त बांधून ठेवा. हिला एकटीला कुठंही सोडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट जी तुम्ही जबाबदारीने पाळायला पाहिजे, की मधू यांना तुम्ही या वैशालीसमोर अजिबात आणू नका. ती किती जरी प्रेमाने बोलवली, किती जरी काही केली तरी मधू यांना वैशालीसमोर तुम्ही अजिबात आणू नका.
मग सगळ्यांनी ठीक आहे म्हटलं. तिला जबरदस्तीने घरी घेऊन गेला आणि म्हणजे आपण जे फक्त आजपर्यंत पिक्चरमध्ये ऐकतो, की अरे ज्याच्या अंगात भूत असतंय किंवा काहीतरी असं बाहेरवासा झालेलं असतंय, त्याला फक्त असं बांधून वगैरे ठेवतात. तो फक्त ओरडण्याचा प्रयत्न वगैरे करत असतो. पण इथे हे खरं झालेलं आहे, की तिला म्हणजे स्वतःच्याच त्या घरात एका खुर्चीला असं बांधून ठेवलं होतं तिला आणि ती फक्त मला मधू पाहिजे, मला मधू पाहिजे. म्हणजे हे पण ती पुरुषी आवाजात बोलत होती. म्हणजे जी वैशाली आहे ती फक्त पुरुष आवाजमध्ये मी त्याला घेऊन जाणार आहे, मी त्याला घेऊन जाणार आहे, हे त्या पुरुषी आवाजामध्ये बोलत होती. मग मग नंतर असं झालं की एक दोन दिवसांनी त्या मांत्रिकांनी यांना बोलवलं होतं. मग तिला घेऊन ते सगळे परत त्या मांत्रिकांकडे घेऊन गेले. मग यावेळेस त्या मांत्रिकांनी परत तिला त्या गोल रिंगणात बसवलं आणि तिच्यासमोर एक कोंबडा दिला हातात तिला. दिल्यानंतर तिने काय केलं असेल तर तिने लिटरली त्या कोंबड्याला असं घेतलं आणि जोरात त्याची मुंडी वळवली आणि जेव्हा ते केलं तेव्हा त्या कोंबड्याचं मुंडी वेगळी आणि धड वेगळं झालं आणि तिच्या अंगावर सगळं रक्त पडलं. मग अशा वेळेस त्या मांत्रिकाला कळून चुकलं की हा जो गणपत आहे तो या मधूला घेतल्याशिवाय जाणार नाहीये. मग तो मांत्रिक त्याला विचारायला लागला, तुला काय हवं आहे नक्की सांग, तुला या मुलीचं शरीर सोड, या मुलीने तर तुझ्यासोबत काही वाईट केलेलं नाहीये आणि मधू तर तुझा मुलगा आहे, तू तुझ्या मुलासाठी म्हणजे तुझ्या मुलाच्या सुखासाठी तू त्याला सोडून दे, या वैशालीला सोडून दे. पण ते जे गणपत होते जे वैशालीमध्ये होते ते काहीच ऐकत नव्हते. नाही मी मधूला घेऊन जाणार एवढंच त्यांचं चालू होतं. मग शेवटी मांत्रिकांनी परत काहीतरी मंत्रोपचार केलं, हे केलं आणि तिच्या डोक्याला कसली तरी भस्म वगैरे लावलं आणि ती तात्पुरतं तिथे परत चक्कर येऊन पडली. मग चक्कर येऊन पडल्यानंतर आता त्या मांत्रिकाला कळून चुकलं की हा जो गणपत आहे तो हिच्या शरीरातून सहजासहजी जाणार नाहीये. मग त्या मांत्रिकांनी काय केलं की त्यांचे जे मोठे गुरु आहेत त्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर मग ते जेव्हा गुरु आले त्या गुरूंना सगळी सांगितली की हकीकत हे असं असं सगळं झालं आहे. मग जेव्हा त्या गुरूंना कळालं की असं झालं आहे त्यांनी परत एक मोठी पूजा केली. ते पूजा केल्यानंतर परत त्या वैशालीला म्हणजे जिच्या अंगात ते गणपत होते त्यांना विचारलं की हे बघ तू या मुलीचं शरीर सोड, मी तुला मधू पाहिजे आहे ना, ठीक आहे मी तुला मधू देतो पण या मुलीचं शरीर सोड. जेव्हा त्यांनी असं म्हणलं तेव्हा ती वैशाली म्हणजे जिच्या अंगात ते गणपत होते तेव्हा ती म्हणायला लागली की हो जर मला मधू मिळत असेल तर मी या मुलीच्या शरीराला सोडून जातो. मग ते म्हणले ठीक आहे मी पहिला या इथे असलेल्या एका बकऱ्याचा बळी देतो आणि बकऱ्याचा बळी दिल्यानंतर मी तुला जेव्हा सांगेल तेव्हा तू या मुलीला सोडून जायला पाहिजे. असं म्हणल्यानंतर ते तयार झाले आणि जेव्हा बकऱ्याचा बळी दिला गेला यानंतर आता वेळ होती की जे गणपत आहेत जे वैशालीचे शरीर आहेत त्यांना मधूला घेऊन जायचं होतं. म्हणून त्यांचं खूप प्रयत्न चालू झाले की आता मी मधूला घेऊन जाणार आहे, मला मधू पाहिजे. पण त्या मांत्रिकांनी म्हणजे जे मांत्रिकांचे गुरु होते त्यांनी आधीच काय केलं होतं की मधू यांना एका वेगळ्या रिंगणात बसवलेलं आणि त्यांच्याभोवती ते त्यांचे काय काय मंत्र वगैरे हे ते उपचारून सगळं काय काय बनवलं होतं. म्हणजे एक असं लाल कलरचं कुंकवाचं रिंगण वगैरे. त्यामुळं काय झालं की हे जे गणपत होते ते मधूपर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि ते असं घसरत मधूपर्यंत जायचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्या मांत्रिकांनी जी पूजा केली होती, जे विधी केले होते आणि ते बकऱ्याचा बळी दिला होता आणि ते कंटिन्युअसली सोड तू या वैशालीला सोड तू असं कंटिन्युअसली त्यांचं चाललं होतं. आणि अशा मुमेंटला काय झालं की ते गणपत यांना म्हणजे जे सगळे पूजा चालू होती ते बकऱ्याचा बळी दिल्यामुळं त्या वैशालीचं शरीर सोडून जावंच लागलं आणि अशा पद्धतीने चक्कर येऊन पडली. मग चक्कर येऊन पडल्यानंतर तिला सगळ्यांनी पकडलं आणि पकडल्यानंतर परत तिला म्हणजे अशक्तपणा वगैरे सगळं असल्यामुळे दवाखान्यात घेऊन गेले आणि तिच्यावर परत उपचार चालू झाले आणि अशा पद्धतीने ती बरी झाली. पण जेव्हा मी हा अनुभव माझ्या आईकडनं ऐकला तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे आपण असं नेहमी विचार करतो की एखाद्या आईचं किंवा मुलाचं रिलेशन किंवा एखाद्या वडिलांचं आणि मुलाचं रिलेशन किती त्या दोघांमध्ये प्रेम असतं. पण काही नाती ही अशी असतात की जरी मरण पावलं तरी त्यांचं ते प्रेम जे असतं ते एकमेकांवर तर संपत नाही आणि या प्रेमामुळंच आपण आपल्या जे जवळचे लोक असतो त्यांना कधी कधी एवढा त्रास देतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. धन्यवाद. तर हा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं.
ज्यामध्ये आपल्या प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता. आणि हो, असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.